पहले ही शहर की यातायात, सड़कों पर बढ़ते वाहन और युवाओं का तेज गति से वाहन चलाना सिरदर्द बना हुआ था। उस पर सड़कों पर पड़े पाइपलाइन के गड्ढे दुर्घटनाओं को न्योता दे रहे थे। यातायात विभाग के पास सिग्नल पर पाइपलाइन का बड़ा गड्ढा राहगीरों के लिए परेशानी का सबब बन पड़ा था। आए दिन दोपहिया गिरने का वाकया होता था। आखिरकार पुगलिया कंस्ट्रक्शन के सदस्य चोरा सिंह जाटवा की उस गड्ढे पर नजर पड़ी और जाटवा ने उस गड्ढे पर मलबा डालकर उसे बुझाया। जाटवा के इस कार्य ने न केवल इंसानियत की मिसाल पेश की है, बल्कि कई दुर्घटनाओं को होने से बचाया है। जाटवा के इस कार्य पर यातायात विभाग की ओर से उनका सत्कार किया गया। साथ ही पीडब्ल्यूडी और मनपा ने इस ओर ध्यान देने की गुजारिश मौजूदों ने की है। मी ठिकरे पीडब्ल्यूडी डिव्हिजन नंबर 2चे कर्मचारी। इथे खूप ॲक्सिडेंट होत होते। जवळपास 1 फीट खोल गड्डा झाला होता आणि हा ट्रॅफिक सिग्नलवरतीच होता आणि एन चौकात होता। त्यामुळे अनावधानाने खूप लोकांची इथे ॲक्सिडेंट होते। कोणाचे पाय मोडले, कोणाची गाडी तुटली, काही झालं। खूप आम्ही खूप विचार करत होतो याच्यावर काय करायचं काय नाही करायचं। खूप विचार केल्यानंतर आम्हाला झोरसिंगची खूप मदत झाली। एन एम पुगलिया यांची एजन्सी, त्यांचे हे सहकारी आणि यांच्या बुद्धीतून साकारलेला त्याचा जो मोठ्या गड्ड्याचा जे छोटा रूप, ॲक्च्युली ते पाण्याचं वाल आहे। ते ॲक्च्युली त्याला आपण काही म्हणजे बुजू शकत नाही, परंतु अनुभवातून झोरसिंगनी ते आपल्या युक्तीने त्या मोठ्या खड्ड्याचं खूप छोट्या खड्ड्यामध्ये आणि छोट्या पाईपामध्ये रूपांतर करून आज वाहतुकीस खूप सोयीस्कर करून दिलं। त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडून, पोलीस सेवाकडून, वाहतूक पोलीस सेवाकडून सगळं आमचे मी चंद्रपूर वासियांकडूनही त्यांचे मी अभिनंदन करतो। त्यांना मी हार्दिक बधाई देतो आणि धन्यवाद म्हणतो। मी दीपक मेश्राम, विशेष कार्य अधिकारी चंद्रपूर। हा जो आपण गड्डा बघत आहे, इथे आत्ता 2-3 दिवसापूर्वी एक महिला पडलेली होती आणि हा वाहतूक शाखेचा एक चांगला उपक्रम आहे की माननीय सपकाळे साहेब हे या अशा कोणत्याही घटना घडू नये म्हणून ते बारीक लक्ष आपल्या या निधीपुरी शहरामध्ये या प्रकारे घटना घडतात ते सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून ते तत्परपणे त्याला काळजी घेऊन ते व्यवस्थित करतात। आता जे नुकतीच्या गड्ड्यामध्ये 2-3 दिवसात महिला पडली होती आणि अशाच घटना पूर्वी घडलेल्या आणि याच्यानंतर घडू नये म्हणून त्यांनी ज्या प्रकारे कार्यवाही गड्ड्या बुजवण्याची केलेली आहे, याच्या चांगलं कार्य आणि समाजातील नागरिकांनी सुद्धा या प्रकारे विशेष काळजी घेऊन याप्रकारे कुठेही अशा घटना होत असेल तर तत्परतेनं स्वयंस्फूर्तीनं त्या अशा दुर्घटना घडू नये म्हणून ते या प्रकारे गड्डा बुजवण्याचे काम करावे।